महाराष्ट्राच्या पातळीवर एक दाढीवाल्या बाबांनी गद्दारी केली, दुसऱ्या गुलाबी जॅकेटवाल्यांनी गद्दारी केली. त्या दोन मोठ्या गद्दाऱ्या झाल्यानंतर आपल्या शिरूर लोकसभेत सुद्धा आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली, दाढीवाल्या बाबाची शिवसेना घेतली, काही दिवस तिथे राहिले आणि लोकसभा लागल्यावर उद्धव ठाकरेंची सोडून दाढीवाल्या बाबाची शिवसेना घेऊन ती सोडली आणि अजितदादा गुलाबी जॅकेटचं घड्याळ घेतलं. तेच विधानसभेला पुन्हा इथे झाले. अजितदादांना इकडे उमेदवार मिळाला नाही. स्वतः अजितदादा इकडे उभे राहायचे होते, तशा बातम्या आल्या होत्या. पण अजितदादा फार हुशार आहेत. त्यांच्याकडे 200 कोटी रुपयाची एजन्सी नेमली त्यांनी सल्ला घ्यायला. त्या एजन्सीनी सांगितलं, दादा आता गुलाबी जॅकेट घालायचं, सगळे बोर्ड सुद्धा गुलाबी लावायचे, गाड्या सुद्धा गुलाबी करायच्या. त्या अजितदादांना सर्वे करणाऱ्या एजन्सीनी सांगितलं, शिरूर मध्ये उभं राहू नका दादा. अशोक पवार आणि तुमच्या दोघांचा सर्वे केला. त्या सर्वे मध्ये अजितदादा आणि अशोक पवारांच्या मध्ये 24% फरक आहे. अजितदादा घाबरले आणि पुन्हा बारामतीला गेले.